राठोड साहेब, आपलं नेमकं यातमध्ये मत काय असणार आहे? कारण आपण त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि आपण देखील या याचिकेमध्ये आहात. विषय असा आहे की नामनिर्देशन पत्र जे आहे ते शेवटल्या दिवशी 5 वाजेच्या आत ते नामनिर्देशन पत्र घेऊन उमेदवार तिथे पोहोचले पाहिजे. या ठिकाणी नामनिर्देशन पत्र उचितप्रमाणे घेऊन सगळे हे 12 उमेदवार 5 वाजेच्या आतच काय काही लोक 3ला पोहोचले, 4ला पोहोचले, म्हणजे 5 वाजेच्या आतच पोहोचले. त्यांना आल्याबरोबर टोकन देण्यात आलं आणि त्यानंतर पैसे भरून डिपॉझिट भरून घेण्यात आले. त्यांची छाननी झाली, चेकलिस्ट झाली, चेकलिस्ट पण ओके झाली आणि त्यानंतर त्यांना घ्यायचं होतं, काही राहिलंच नव्हतं. मग हा मुद्दा घेऊन आम्ही जेव्हा गगराणी साहेबाकडे तक्रार केली, त्या तक्रारीची त्यांनी चौकशी लावली आणि चौकशी लावली याचा अर्थच खरा आहे म्हणून चौकशी लावली. आणि त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे तो अत्यंत चांगला रिपोर्ट आहे. त्यांनी म्हटलं आहे की यांना नैसर्गिक न्याय द्यायला पाहिजे, कारण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चूक होती त्या कृष्णा जाधवची. त्यामुळे त्यांनी स्पष्ट रिपोर्ट दिलेला आहे, चांगला रिपोर्ट दिलेला आहे. मग तो रिपोर्ट आता मान्य आपले वाघमारे साहेब जे आहे राज्य निवडणूक आयोग त्यांच्याकडे गेलेला आहे. तर त्यांचं काय कर्तव्य आहे, त्यांना कशासाठी नेमलं आहे? मान्य राष्ट्रपतींनी जेव्हा आपण जे आयोग नेमतं आपल्या संविधानाच्या आर्टिकल 324 प्रमाणे, तर त्यांचे सगळे अधिकार यांच्या ठायी निहित आहेत. मग त्यांना सगळे अधिकार असताना त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. ते निर्णय घेत नसतील तर एवढा मोठा कुलूप लावायचा, आणायचा आणि त्या आयोगाला बंद करून टाकायचं. काय काम काय? नुसतं तुम्ही कॅमेरे लावून तुम्ही शो करताय आणि निर्भीडपणे, निस्पृहपणे, स्वतंत्र अशी जी निवडणूक व्हायला पाहिजे त्याचं नियंत्रण जे त्यांच्याकडे आहे त्यांचं नियंत्रण त्याच्यावर नसेल. आणि हे अशा प्रकारे राजकीय लोक कुरघोडी करून, राजकीय लोक दबाव आणून त्या ठिकाणी इशारा करत होते. आपले काय नाव नार्वेकर पोलिसांना येणार होत्या, बसू द्या, म्हणजे हे सगळं समजत होतं. आणि त्या ठिकाणी हा जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे आज जबाबदारी, खरं तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आलो आहे पण याची गरज पण नाही आहे. आत्ता या घडीला वाघमारेला सगळे अधिकार आहेत. वाघमारे साहेब, तुम्हाला राष्ट्रपती महोदयाने जे अधिकार दिलेले आहे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहे, ते त्यांनी आज त्यांच्यावर मुख्यमंत्री पण नाही, कोणी नाही, त्यांना पूर्ण अधिकार आहे. कोर्टाचे, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे, आज सुप्रीम कोर्टाच्या जजच्या ठिकाणी ते बसले. त्यांनी जज करावं, त्यांनी जजमेंट द्यावं, त्यांनी न्याय द्यावा. नाही दिलं तर हे आयोग बंद करून टाकायला पाहिजे. संविधान राहिलं कुठे या देशामध्ये? संविधानाची मोडतोड, संविधानिक संस्था ज्याला आपण स्वतंत्र म्हणजे स्वायत्त संस्था म्हणतो, त्या स्वायत्त संस्थेचे लचके तोडणं चालू आहे. इथे काही राहिलेलं नाही आहे. देशामध्ये अराजकता आहे, दुसरं काही नाही आहे. आपण याचिका केलेली आहे, या याचिकेनंतर देखील उच्च न्यायालयाची दखल घेऊन आपल्याला योग्य तो न्याय दिला असं वाटतं? नक्कीच, मला तर उच्च न्यायालय तर देईलच. त्याआधी मला असं वाटतं की आपले वाघमारे साहेब आजच्या आज आम्हाला निर्णय देतील. आमचे एक तर अर्ज घेतील, नाही तर ही निवडणूक पुढे ढकलू शकतील, हे निवडणूक ॲडव्हर्टाईज करू शकतील. त्यांना संपूर्ण अधिकार आहे, ते काही करू शकतात, त्यांना कोणी विचारणार नाही. आणि असं जर झालं नाही तर आम्हाला सगळे दरवाजे खुले आहे. जनता दरबारमध्ये जाऊ, आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही कोर्टाची लढाई लढू. पण जे हे 226 मतदारसंघ आहे सेन्सिटिव्ह, ज्याच्यावर हे सगळं चालू आहे, हे सगळे आम्ही एकत्र झालो, सगळ्या पक्षाचे. इथे मेनली जे मनसेचे आणि उभाटाचे उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार आहे, आमचे BSPचे आहेत, आणखी आपल्या जनता दलाचे आहे. हे सगळे उमेदवार एकत्र होऊन लढतील आणि तो जो 226चा मतदारसंघ त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे जिंकू देणार नाही. तो आम्ही मतदारसंघ, आमचा जो एकच कॅन्डिडेट अपक्ष आपल्या पवार, त्या पवार ताईला अपक्ष आहे ती, आम्ही सगळ्यांनी, आता तर मनसेने त्यांना सपोर्ट केला आहे, याचा अर्थ तो उभाटाचा पण कॅन्डिडेट आहे, तो आमचा सगळ्यांचा कॅन्डिडेट आहे, तो काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, आपल्या बहुजन समाजाचा, सगळ्या गोरगरिबाचा तो कॅन्डिडेट आहे. आम्ही त्यांना निवडून आणू आणि दाखवून देऊ की तुमची जागा काय. राहुल नार्वेकर, तुमची जागा कुठे आहे, आम्ही दाखवून देऊ.